नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। आजचा विषय थोडासा वेगळा आहे पण सर्वांसाठी तेवढाच हेल्पफुल सुद्धा असणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण बोलणार आहोत ऑनलाईन शॉपिंग बद्दल। ऑनलाईन शॉपिंगचा माझा अनुभव काय आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। हा विषय तसा नवखा नाही आहे, पण मी गेले काही दिवस कम्युनिटी पोस्टमध्ये काही प्रोडक्टची लिंक अपलोड करत आहे। त्यानंतर मला बऱ्याच जणींनी प्रश्न केला, प्रोडक्ट कसा येतो, एवढ्या कमी किमतीत कसा, चांगला येतो का, खरंच ते आपल्याला हा प्रोडक्ट पोहोचवतात का। तर जे प्रोडक्ट लिंक तुम्ही बघत आहात ते सगळे प्रोडक्ट खूप चांगले आहेत, क्वालिटीचे आहेत आणि मार्केटच्या रेट प्रमाणात अगदी कमी दरात अवेलेबल होतात। सांगते, मी सुद्धा पहिला हेच प्रश्न घेऊन ऑनलाईन शॉपिंग करायचे, पण जसजसे प्रोडक्ट चांगले यायला लागले, ते मला वर्थ वाटायला लागले। मार्केट प्राईसपेक्षा कमी दरामध्ये आणि क्वालिटीसुद्धा चांगली यायला लागली ना, त्यावेळेला मी ऑनलाईन शॉपिंग बरीच केलेली आहे। काही प्रोडक्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शो करेन, जे मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओ करून ठेवले आहेत। बरेच ऑनलाईन शॉपिंग ॲप्लिकेशन आता अवेलेबल आहेत, फ्लिपकार्ट, मीशो, ॲमेझॉन, मिंत्रा, खूप सारे आहेत। आपण इथं उदाहरण साडीचं घेऊयात, तर तुम्ही फॉर एक्झाम्पल मीशोवरून परचेस करत असाल तर सर्च बारमध्ये साडी तुम्ही लिहू शकता। त्याच्यानंतर ते आपल्याला सॉर्ट करण्यासाठी काही ऑप्शन्स देईल, म्हणजे प्राईस किती असावी, फॅब्रिक काय असावं, जरदोजी असावं की कॉटन असावं, हे असे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर ते मांडले जातील। किंवा तुम्हाला संपूर्ण खाली साडी एकदा तुम्ही लिहिलं आणि सर्च केलं ना, तर संपूर्ण साडीचं जे कॅटलॉग आहे ते तुम्हाला खाली दिसतात, त्यांची प्राईस दिसते, त्यातून तुम्ही एखादी साडी सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर ज्या इमेज आपल्याला शो होत राहतात ना, तिथेच एक 4 ते 5 इमेजेस त्याच लाईनमध्ये असतात, ते आपण स्लाईड करून बघायचं असतं। त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा प्रोडक्ट नक्की कसा आहे हे डिटेलिंग सांगितली जाते, डिस्क्रिप्शन दिलं जातं, फॅब्रिक काय आहे, किती मीटर आहे, ब्लाऊज पीस आहे की नाही। हे झाल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये यायचं, त्या प्रोडक्टची ॲक्च्युअल प्राईस काय आहे ती दाखवली जाते। त्याच्यानंतर आपण खाली यायचं, आणखीन थोडंसं डिटेल डिस्क्रिप्शन असतं काही प्रोडक्टचं त्या ठिकाणी सुद्धा, ते बघायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही रिव्ह्यू नक्की चेक करा। रिव्ह्यू आणि फीडबॅक हे तेच मार्क असतात जे या आधीच्या कस्टमर्सनी त्या प्रोडक्टसाठी दिलेले असतात। मग त्या प्रोडक्टची क्वालिटी असू दे, फिटिंग असू दे, कलर असू दे, त्याचं प्राईज असू दे, ते वर्थ आहे की नाही, म्हणजे त्या किमतीला ती साडी चांगली आहे की नाही, किंवा महाग आहे किंवा स्वस्तात आहे, तो फीडबॅक जो आहे तो ऑटोमॅटिक आम्हाला दिसत असतो। तर तुम्ही रिव्ह्यू नक्की चेक करा। मी पर्सनली जेव्हा शॉपिंग करते तेव्हा 3.5 ते 4 हे जे रेटिंग आहे ना, मोस्टली याच्या पुढेच बघते, म्हणजे 4 रेटिंग असेल ना त्याच्या पुढचे प्रोडक्ट घ्यायला मी प्रेफर करते, कारण की त्याने काय होतं ना, रिटर्न वगैरे व्हायचे चान्सेस खूप कमी होतात आणि आपली शॉपिंग इझी होते। तर रिव्ह्यू आणि फीडबॅक नक्की चेक करा। बरेच लोक तिथे त्या प्रोडक्टचा ॲक्च्युअल फोटोसुद्धा काढून अपलोड केलेला असतो, ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। आता तुम्हाला ती साडी जर परचेस करायची असेल तर तुम्ही बाय नाववर क्लिक करू शकता। एक बॉक्स असतो आणि एक कार्ट असतं, तुम्ही कार्टमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि इन फ्युचरसुद्धा तुम्ही ते परचेस करू शकता। पण तुम्हाला ती लगेच परचेस करायची असेल तर बाय नाववर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला ॲड्रेस विचारतं, मोबाईल नंबर, लँडमार्क, या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला विचारतं, जेणेकरून त्या डिलेवरी ॲड्रेसवर त्या सर्व गोष्टी छापल्या जातील आणि आपल्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचायला मदत होते। शक्यतो जेव्हा ते मोबाईल नंबर विचारतं ना, त्यावेळेला 2 मोबाईल नंबर द्या, कारण की एखादा दुसरा बंद असेल तर दुसरा नंबर तरी नक्कीच कनेक्ट होईल। त्यानंतर प्रोसीड केल्यावर ते आपल्याला विचारतात की तुम्ही पेमेंट कसे करणार आहात, तुम्ही ऑनलाईन थ्रू करणार आहात की UPI करणार आहात की COD करणार आहात। जर तुम्हाला श्युरिटी नसेल, काही ट्रस्ट इश्यू असेल प्रोडक्टबद्दल किंवा प्रोडक्ट आपल्याला मिळेल की नाही, तर तुम्ही नक्कीच COD करा,
कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन हा सगळ्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर, ऑनलाईन ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. फक्त त्याचा ड्रॉबॅक एवढाच आहे, त्याचा निगेटिव्ह पॉईंट, की जेव्हा आपण COD करतो ना, काही किंमत म्हणजे 10 ते 30 रुपये अशी वाढीव असते प्रोडक्टवर. बाकी आपल्याला प्रोडक्टचे पैसे द्यायचे असतात. मग प्रोडक्ट घरी येण्यासाठी किमान 5 ते 8 दिवस लागतात. यापेक्षा जास्त तर आजपर्यंत लागलेला नाही आहे. एकदा तुम्ही प्रोडक्ट रिसीव केलं की त्यानंतर तुम्हाला COD ऑप्शन जे तुम्ही सिलेक्ट केलं होतं त्याप्रमाणे पैसे द्यायचे आहेत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला. त्यानंतर तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की त्या पार्सलचा संपूर्ण ओपनिंग व्हिडिओ बनवाल, जेणेकरून जर ते प्रोडक्ट डिफेक्टिव्ह असेल, डॅमेज असेल, तर तुम्ही कंपनीला विथ फोटो किंवा त्या व्हिडिओसहित, पुराव्यासहित तुम्ही त्यांना रिटर्न किंवा रिफंड मागू शकता. नसेल तरीही रिटर्न आणि रिफंड इझिली होतं. तरीही मी सांगते की एक सेफर साईड व्हिडिओ तुम्ही काढा. आणि मी आजपर्यंतच्या अनुभवावरून सांगते, मी एकही प्रोडक्ट रिटर्न केलेला नाही आहे, कारण की मी या सगळ्या गोष्टी आधी फॉलो करते. रिव्ह्यू, फीडबॅक, फोटो, डिस्क्रिप्शन हे सगळं मी फॉलो करूनच एखादं प्रोडक्ट मागवते. तर ही होती माझी ऑनलाईन शॉपिंगबद्दलची माहिती, ज्या पद्धतीने मी ऑनलाईन शॉपिंग करते. अशा पद्धतीने ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट नक्कीच जेन्युइन मिळतो आणि अगदीच डिफेक्टिव्ह आला, डॅमेज आला किंवा तुम्हाला आवडला नाही, तर तो तुम्ही त्याच दिवशी ऑर्डर सेक्शनमध्ये जाऊन रिटर्न आणि रिफंडला अप्लाय करू शकता. अगदी 1 ते 2 दिवसामध्ये ते एक्झिक्युटिव्ह येऊन ते प्रोडक्ट घेऊन जातात आणि तुम्हाला पैसे परत मिळतात. खूप इझी प्रोसिजर आहे. आय नो सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण काही मैत्रिणींना प्रश्न होते. आय होप मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आणखीन एक खुश खबर म्हणजे बऱ्याच कॅटेगरीतले प्रोडक्ट आम्ही तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट नक्की परचेस करू शकाल. किंवा खूप असे प्रोडक्ट असतात जे आपल्याला लक्षात येत नाही, जे आपल्याला घरात लागतात, पण आपण कुठे ऑर्डर करू, कुठे मार्केटला जाऊन राहून जातं. तर असे अनेक प्रोडक्ट, मग फॅशन असेल, मेकअप असेल, होम फर्निचर असेल, डेकोरेशन असेल किंवा घरात लागणाऱ्या रँडम वस्तू, या सगळ्यांची लिंक, हे सगळे प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहे. आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पडणारे ऑनलाईन शॉपिंगबद्दलचे सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.